नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या देशात कोणी किती पैसे कमवावे, किती मालमत्ता जमवावी, किती इस्टेट कमवावी, याच्यावर काही बंधन नाही. कोणी किती इस्टेट कमावू शकतो, जमवू शकतो, ठेवू शकतो. परंतु हेच लोक, कोट्यधीश, अब्जाधीश लोक, जेव्हा जनतेची सेवा करायची आहे असं सांगून राजकारणात उतरतात, विधानसभेत जातात, विधान परिषदेत जातात, लोकसभेत जातात आणि राज्यसभेत जातात, तेव्हा साधिक आश्चर्य वाटते की यांना अशी कोणती जनसेवा करायची आहे. म्हणजे यांनी ही इस्टेट एवढी जमवली आहे, ती गरिबांचे प्रश्न लढून तर जमवली नसेल. मग आता हे एवढी इस्टेट आल्यावर त्यांना गरिबाची आठवण का होते, गरिबांचीच का होते. हे प्रश्न यासाठी उपस्थित झाले आहेत की सध्या राज्यसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यासाठी धनाढ्य लोक उमेदवारी अर्ज भरत आहेत. विविध राजकीय पक्ष त्यांना उमेदवाऱ्या देत आहेत. आता नुकतंच एक प्रकरण समोर आलं आहे. तेलंगणामधून काँग्रेसचे अभिमन्यू सिंघवी यांनी उमेदवारी भरला आहे. म्हणजे अभिषेक मनू सिंघवी हे कायद्यातलं मोठं नाव आहे. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी आपली इस्टेट जाहीर केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की आपल्याकडे स्वतःकडे आणि पत्नी मिळून 2,558 कोटी रुपयाची संपत्ती त्यांनी जाहीर केली आहे. किती? 2,558 कोटी रुपये जाहीर केली आहे. आणि एवढे पैसे जवळ असताना आता त्यांना ते राज्यसभेत जात आहेत. मनू सिंघवी हे मोठं नाव आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा खटला जो सुरू आहे, त्यात मनू सिंघवी हे उद्धव ठाकरेंची बाजू मांडत आहेत. पण अभिषेक मनू सिंघवी यांची पहिली टर्म अशातला भाग नाही. 2006 पासून ते राज्यसभेत आहेत. ही 5वी टर्म आहे त्यांची. आता निवडून येतील तेव्हा 5वी टर्म आहे. आता जे लोक, ज्या वकिलांची कोर्टात उभं राहायचीच फी काही लाख रुपये आहे, असे लोक राज्यसभेत जाऊ पाहतात आणि त्यांना गरिबांची सेवा करायची आहे असं सांगतात, तेव्हा हसावं की रडावं हेच कळत नाही. कपिल सिब्बल हेही त्यातलेच आहे. ते समाजवादी पक्षातर्फे राज्यसभेत जातात. तर राज्यसभेचे समाजवादी पक्षाचे खासदार म्हणून समाजवादी पक्षाचे खटले लढतात. ते प्रत्येक पक्षाने असे माणसं वाटून घेतली आहेत आणि त्यांची माणसं ती राज्यसभेत, लोकसभेत वेगवेगळ्या पातळ्यावर तुम्हाला दिसतात. आता यांना राज्यसभेत जायची इच्छा का होते? कारण राज्यसभेत गेल्यानंतर मिळणारं संरक्षण, एक खासदार म्हणून मिळणारं संरक्षण, दुसरं एक खासदार म्हणून मिळणारी प्रतिष्ठा, याचा मोह भल्यांना सुटत नाही. आता शरद पवारच पहा ना. शरद पवारांनी आपली 60 कोटी रुपयाची मालमत्ता जाहीर केली आहे. ते राज्यसभेवर बिनविरोध जात आहेत. राज्यसभेत त्यांची 3री टर्म आहे. गेली 60 वर्षे संसदीय कारकीर्द आहे त्यांची, 60 वर्ष.
आता त्यांनी एक ट्विट केलं आहे, त्यात ते म्हणत आहे की मला जनतेने सेवा करायची संधी दिली आहे. आता वयाच्या 85व्या वर्षी शरद पवार कोणाची सेवा करणार, कशी करणार? त्यांना धड चालता येत नाही, बोललेलं समजत नाही लोकांना, तरी पण त्यांना राज्यसभा पाहिजे आणि त्यांनी मिळवली ती. म्हणजे आपल्या मित्रपक्षांना ब्लॅकमेल करून त्यांनी राज्यसभा मिळवली. आता सिनियर आहेत म्हणून सारे मान देतात, त्याचा फायदा त्यांना झाला. त्यांचा नातू पार्थ पवार ते तर आपल्या आजोबापेक्षा जोरदार आहेत. पार्थ पवारची मालमत्ता 80 कोटी रुपये, 80 कोटी रुपये ही इथे रेकॉर्ड दाखवलेली मालमत्ता आहे. म्हणजे हे आता आपले जनतेचे सेवक आहेत. म्हणजे जमाना बदलला आहे, राजकारण बदललं आहे, राजकारणाकडे पाहण्याची सामान्य माणसाची दृष्टी बदलली आहे. सुप्रिया सुळेंनी एकेकाळी म्हटलं होतं की मी माझ्या शेतामध्ये 100 कोटी रुपयाची वांगी झाली, 100 कोटी रुपयाची वांगी झाली, पिकवली. लोकांनी विश्वास ठेवला. आता प्रॉब्लेम हा आहे की अशाच प्रकारचे लोक आता जनतेच्या सभागृहामध्ये येऊ घातले आहेत, येत आहेत. यांना कोणी अडवत नाही. म्हणजे अतिशय म्हणजे असं मन खिन्न व्हावं अशी परिस्थिती आहे. पण या हवेती कधी कधी आशेचे किरण चांगले आहेत काही. तसं डॉक्टर ज्योती वाघमारे, सोलापूरची दलित चळवळीतली ही महिला ज्योती वाघमारे, अतिशय गरीब परिस्थितीत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली आहे राज्यसभेची. म्हणजे एकनाथ शिंदेंना मानलं पाहिजे. सारे राजकीय पक्ष कोट्यधीश अब्जाधीश लोकांना शोधत असताना एकनाथ शिंदेंनी चर्चेत नसलेली आंबेडकरी चळवळीतील एक दलित महिला प्राध्यापिका निवडली, जनतेची सेवा करायची संधी दिली. त्यामुळे अजूनही आशा आहे. म्हणजे साराच अंधार आहे अशातला भाग नाही आहे, आशा आहे. ही ज्योती केव्हा ज्वाला होईल याची सारी वाट पाहत आहेत आम्ही. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट करा. नमस्कार.